नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज आपण पाहणार आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ज्या अभ्यासक्रमांचे निकाल ऑनलाईन पद्धतीने विद्यापीठाने जाहीर केलेले आहेत. तर अशा सर्वच प्रकारच्या अभ्यासक्रमांचे निकाल कसे पाहायचे हे आपण आज पाहणार आहे. तर सर्वप्रथम आपल्याला आपल्या मोबाईलमधील असलेलं ब्राउझर ओपन करायचं आहे आणि या ब्राउझरमध्ये गुगलवरती सर्च करायचं आहे. जे मी इथं तुम्हाला दाखवतो त्याच पद्धतीने तुम्ही सर्च करायचं आहे. सर्वप्रथम गुगलवरती सर्च करताना आपल्याला www.unipune.ac.in अशा प्रकारे सर्च करायचे. आता ही जी लिंक आहे युनि पुणेची, तर ती तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल आणि त्यानंतर या लिंकवर क्लिक केलं की तुम्हाला डायरेक्टली इथं आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं होम पेज ओपन होईल. या होम पेजवरती अनेक प्रकारच्या टॅब तुम्हाला या ठिकाणी दिसतात. तर आता यामध्ये तुम्हाला पहिले आहे होम टॅब, त्यानंतर अबाउट द युनिव्हर्सिटी, त्यानंतर अकॅडमिक्स, त्यानंतर रिसर्च, त्यानंतर ॲडमिनिस्ट्रेशन, त्यानंतर BOD आणि त्याच्याच शेजारी इथं ऑप्शन दिसतोय स्टुडंट कॉर्नर. तर आपल्याला स्टुडंट कॉर्नरवरती क्लिक करायचं आहे. स्टुडंट कॉर्नरवरती क्लिक केल्यानंतर यामध्ये तुम्हाला रिझल्टचा ऑप्शन मिळतो. त्या रिझल्टच्या ऑप्शनवरती आपल्याला काय करायचं, रिझल्टवरती क्लिक करायचं आहे. रिझल्टवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्या पुढे अशा प्रकारचा इंटरफेस येतो. त्याच्यामध्ये पहिल्या नंबरचा ऑप्शन तुम्हाला ते क्लिक करतोय. इथे क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे अशा प्रकारे ज्या अभ्यासक्रमांचे या ठिकाणी रिझल्ट लागलेला आहे त्याची लिस्ट या ठिकाणी दिसते. आता मी तुम्हाला हे थोडंसं डेस्कटॉप मोडमध्ये करून घेतो मोबाईल, जेणेकरून तुम्हाला फुल स्क्रीन दिसेल. आता इथं डेस्कटॉप साईट नावाचा ऑप्शन आहे, खालून 4 नंबरचा आहे. तर त्याच्या पुढे एक बॉक्स आहे, त्याच्यावरती मी क्लिक करतोय. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर जसे आपल्याला लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवरची सिस्टमवरती असणारी जी काही स्क्रीन आहे तशाच पद्धतीने या ठिकाणी दिसेल. इथे बघा तुम्हाला दिसत आहे 1 नंबरला फर्स्ट इयर बॅचलर ऑफ आर्ट्स 2019 पॅटर्नचा एप्रिल 2024 मध्ये हा रिझल्ट किंवा जी एक्झाम झाली होती तिचा रिझल्ट लागलेला आहे. आणि हा रिझल्ट ज्या दिवशी लागला त्याची डेट इथं दिलेली आहे 24 मे 2024. त्याच्याच पुढे एक ऑप्शन आहे गो फॉर रिझल्ट. तर या ठिकाणी तुम्हाला गो फॉर रिझल्टवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे अशा प्रकारचा इंटरफेस येतो आणि इथे तुम्हाला तुमचा जो काही सीट नंबर आहे तुमच्या हॉल तिकीटवर असलेला, तर तो सीट नंबर टाकायचा, 5 अंकी सीट नंबर टाकायचा आहे. आणि त्यानंतर दुसरा त्याच्याच पुढे ऑप्शन आहे इंटर मदर नेम. इथं तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या आईचं नाव टाकायचं आहे आणि आईचं नाव टाकलं की त्यानंतर खाली तुम्हाला चेक रिझल्ट नावाचा ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. तर आता या ठिकाणी मी तुम्हाला रिझल्ट बघून दाखवतो, जेणेकरून तुम्हाला कशा पद्धतीने या ठिकाणी बघायचं आहे हे आता आपण पाहणार आहे. आता इथं मी रिझल्ट बघून दाखवतो तुम्हाला. सीट नंबर टाकते आणि त्यानंतर इथे आईचं नाव टाकते. तुमच्या हॉल तिकीटवरती जसं नाव असेल त्याच पद्धतीने तुम्हाला नावं टाकायचं आहे. तर तुम्ही नाव चुकीचं टाकलं तर मग तुमचा रिझल्ट तुम्हाला दिसणार नाही. नंतर इथं चेक रिझल्ट नावाचा ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आणि त्यानंतर तुमचा रिझल्ट तुमच्या पुढे अशा पद्धतीने डाउनलोड होऊन जाईल. आणि त्यानंतर तुमचं इथं सर्व विषय आणि त्या विषयांची तुम्हाला मिळालेले क्रेडिट या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा रिझल्ट पाहू शकता. धन्यवाद. आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती मिळत राहतात. तर त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन देखील दाबायला विसरू नका, जेणेकरून या चॅनलवरती जे काही नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ अपलोड केले जातात त्याची पहिल्यांदा नोटिफिकेशन आपल्याला मिळत जाईल. आणि त्यासाठी आपण चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या मित्रांना देखील सबस्क्राईब करून घ्यायला सांगा. धन्यवाद.